नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल ज्याचं नाव आहे स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी जे महाराष्ट्र अभियांत्रिकी राजपत्रित राज्यसेवा परीक्षा 2027 ची आतुरतेने वाट पाहत आहेत। मराठीतून सांगितलेलं समजत नसेल तर इंग्लिशमध्ये याचं नाव आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग गॅजेटेड स्टेट सर्व्हिस एक्झाम 2027। गेल्या काही दिवसापासून टेलिग्राम आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्रुप्सवर एका पदाबद्दल खूप चर्चा होत आहे। ते पद म्हणजे उप अधीक्षक भूमी अभिलेख गट ब, ज्याला म्हणलं जातं डेप्युटी सुपरिटेंडंट लँड रेकॉर्ड्स ग्रुप बी। अनेक विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत होते की सर, या पदाच्या जागा 2027च्या परीक्षेत येणार आहेत का? शासनाने आयोगाला मागणीपत्र पाठवलंय का? तर मित्रांनो, आज या सर्व प्रश्नांची उत्तरं एका अधिकृत माहितीच्या अधिकाराखाली RTI मध्ये प्राप्त झालेल्या पत्रातून समोर आलेली आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एकही पॉईंट मिस करू नका। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा, तिथं डेली अपडेट्स मिळून जातील। आणि डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा, तुम्हाला हे जे आर्टिकल आहे ते मराठी स्वरूपामध्ये इझिली रीड करायला मिळेल, तिथे तुम्हाला समजून जाईल। मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर जे पत्र बघत आहात ते महसूल व वन विभाग मंत्रालय यांच्याकडून आलेलं अधिकृत RTIचं उत्तर आहे। हा माहितीचा अधिकार 30 जुलै 2026 रोजी मागवण्यात आला होता आणि याचं उत्तर नुकतंच 29 ऑगस्ट 2026 पर्यंत प्राप्त होईल हे सर्वांनी अपेक्षा लावली होती, पण ह्याचं उत्तर जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। आता या पत्रातील मुद्दा क्रमांक 2 जे आहे ते नीट वाचा, जो आपण लाल रंगात हायलाइट केलेला आहे। यात अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की महाराष्ट्र अभियांत्रिकी राजपत्रित राज्य सेवा परीक्षा 2027 साठी उप अधीक्षक भूमी अभिलेख गट ब पदाचे मागणीपत्र MPSCs पाठवण्यात आलेले नाही। मित्रांनो, हा खूप मोठा अपडेट आहे। याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा होतो की शासनाकडून अजूनही MPSC कडे या विशिष्ट पदासाठी 2027च्या भरतीचे मागणीपत्र जे आहे ते गेलेले नाही। भरती प्रक्रियेतील ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी असते जी अद्याप पूर्ण झालेलीच नाहीये। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर, मग पदाच्या जागा रिक्त आहेत की नाही? तर मित्रांनो, जागा नक्कीच रिक्त आहेत। तुम्ही स्क्रीनवर हा जो टेलिग्रामचा मेसेज बघत आहात त्यानुसार आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या उप अधीक्षक भूमी अभिलेख या पदाच्या तब्बल 168 जागा रिक्त आहेत आणि आय थिंक याच्याबद्दल मी ऑलरेडी आपल्या शॉर्ट्समध्ये आणि लॉंग व्हिडिओजमध्ये मी पहिलेही सांगितलेलं आहे की 138 जागा रिक्त होत्या। 168 हा आकडा जो आहे तो गट ब पदासाठी खूप मोठा आणि आशादायी आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग, या संपूर्ण परिस्थितीचा विद्यार्थ्यांनी काय अर्थ घ्यायचा आहे यावर मी तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे जे तुम्ही लक्षात ठेवायचं गरजेचं आहे। पहिलं बघा, RTIच्या उत्तरात म्हटलं की मागणीपत्र अद्याप पाठवलेलं नाहीये। याचा अर्थ असा की ते कधीच पाठवलं जाणार नाही का? तर असं बिलकुल नाहीये। जागा 168 रिक्त आहेत, 168 बघा। त्यामुळे भविष्यात शासनाला हे पद भरावंच लागणार आहे। मागणीपत्र पाठवण्यास थोडा उशीर होऊ शकतो, पण प्रक्रिया ही 100% पूर्ण होईल। पहिली पायरी आणि शेवटची पायरी या दोन्ही पायऱ्या आपल्याला पाहायला भेटतील। दुसरं माझं पर्सनल ओपिनियन आहे तुमच्यासाठी, प्लॅन बी रेडी ठेवा। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानाही कधीही एकाच पदावर अवलंबून राहू नका। महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेतही इतर अनेक उत्तम पदे असतात। तुमचा अभ्यास सर्व समावेश चालू राहू द्या, सिलेबस तोच असतो, त्यामुळे अभ्यास कधीच वाया जात नाही। तिसरं आहे, जोपर्यंत MPSCची अधिकृत जाहिरात येत नाही तोपर्यंत चुकीच्या माहितीला बळी पडू नका। ऑथेंटिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। आणि चौथा आहे पर्सनलच सातत्य, बघा टिकवून ठेवायचं आहे। ही वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची। फॉर्म कधी सुटतील, मागणीपत्र कधी जाईल या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत, पण आपला अभ्यास आपल्या हातात आहे, तो थांबवू नका। तर मित्रांनो, हा होता या बहुचर्चित पदाबद्दलचा एकदम क्लिअर आणि ऑथेंटिक अपडेट। तुम्हाला काय वाटतं, शासनाने हे 168 म्हणजेच 168 जागांची मागणीपत्र लवकरात लवकर MPSCला पाठवावे का? तुमची मतं आणि तुमच्या काही शंका असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्याचा रिप्लाय देतो। व्हिडिओ आवडला असेल तर, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।